राज्यात काय काय पाप केलं त्याची जंत्री ही माझ्याकडे आहे, सर्व बाहेर काढेन अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजप खासदार अशोक चव्हाणांना इशारा दिलाय। अशोक चव्हाणांनी आपल्या भाषणादरम्यान नाना पटोलेंसारख्या बेजबाबदार माणूस आपण पाहिलेला नाही, त्यांच्यामुळेच काँग्रेस पक्षाची आज वाताहत झाली असा आरोप केला होता। त्याला नाना पटोलेंनीही आता उत्तर दिलंय। काँग्रेसच्या कुठल्याही आदेशाचं उल्लंघन केलेलं नाही, त्यामुळे कारवाईचा प्रश्नच नसल्याचं विशाल पाटलांनी म्हटलंय। विशाल पाटलांनी सांगलीत बंडखोरी केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी कारवाईचा इशारा दिला होता, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली, तसंच विजयाचा विश्वासही व्यक्त केला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुन्हा टोला लगावला। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून केलेलं एक काम दाखवा, मुंबई मनपा ताब्यात असताना केलेलं एक काम दाखवा असं आव्हानच फडणवीसांनी दिलं आहे। महाराष्ट्रामध्ये एक केलेलं संजय राऊतांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांवर प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं। लोकासंगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी राऊतांची परिस्थिती आहे। राऊत फोन टॅपिंगचे आरोप करतात, त्या प्रकरणात कोर्टानं क्लीन चिट दिली आहे, मात्र राऊत आणि ठाकरेंची अवस्था ही टाय फिश अशीच आहे असंही प्रसाद लाड यांनी म्हटलंय। कोरडा पाषाण या पद्धतीने राहुल गांधी हे उद्धव ठाकरेंचे हायकमांड बनले आहेत असा घणाघात शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठांनी केला। उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाचा ताबा राहुल गांधींनी कधीच घेतलाय असा हल्लाबोलही शिरसाठ यांनी केला आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत। विकसित भारत नावानं भाजपची एक व्हिडिओ व्हॅन गावोगावी सरकारी खर्चानं फिरवली जाते असा आरोप दानवेंनी केला। या व्हॅनच्या कंत्राटावरूनही दानवेंनी गंभीर आरोप केले। सरकारी कार्यक्रम सरकारचा कार्यक्रम असता। सोलापुरातील मोहोळचे भाजप नेते संजय क्षीरसागर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। क्षीरसागर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात। उद्या ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील। गेल्या 10 वर्षात अपमानास्पद वागणूक दिली गेली, त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे।